रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ होळी दहनासाठी यंदा कोणता शुभमुहूर्त असणार आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कारण की होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आल्याने यावेळी होळी 2 मार्च रोजी पौर्णिमेच्या प्रदोष काळामध्ये साजरी करण्यात येईल. यावेळी पूजेसाठी केवळ 3 तास 10 मिनिटाचा शुभमुहूर्त असल्याचे पंचांगामध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे होळीची पूजा या मुहूर्तावरती केल्यास लाभ मिळेल असे मानण्यात येते. होळीची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व अत्यंत आहे. या दिवशी होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून नारळ अर्पण करून तिची विधिवत पूजा केली जाते. यामुळे आयुष्यातील नकारात्मकता नष्ट होऊन सुख समृद्धी आरोग्य मिळते अशी मान्यता आहे. यामुळे होळीची पूजा ही मुहूर्तावरतीच करण्यात येते. यंदा होळीची पूजा जी आहे तर ती 2 मार्च 2026 या दिवशी केली जाणार आहे. यंदाची हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा ही सोमवार 2 मार्च 2026ला सायंकाळी 5:55 सुरू होत असून मंगळवार 3 मार्च 2026ला ही पौर्णिमा सायंकाळी 5:07 संपत आहे. त्यामुळे आपल्याला होलिका दहन हे प्रदोष काळामध्ये केलं जातं आणि पौर्णिमा तिथी मंगळवारी प्रदोष काळामध्ये नाही. त्यासाठी 2 तारखेला सायंकाळी होळीची जी पूजा आहे तर ती केली जाईल. होलिका दहन जे आहे तर ते केलं जाईल. होलिका दहनाचा शुभ मुहूर्त सायंकाळी 6:22 ते 9:33 असणार आहे. या वेळेमध्ये तुम्ही होलिका दहन जे आहे तर ते करू शकता. होळी मांडण्याची जागा जी आहे तर ती पाण्याने स्वच्छ करायची आहे. त्यानंतर पूर्व पश्चिम अशा दिशेला होळीची उभारणी करायची आहे. होळीच्या भोवती तुम्हाला रांगोळी काढायची आहे. होळीला सजवून घ्यायचं आहे. मग सायंकाळी शुभ मुहूर्तावरती होळी जी आहे तर ती पेटवायची आहे. त्यानंतर होळीला पहिल्यांदा पाणी अर्पण करायचं आहे. तांब्यावरून पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि चौबाजूने होळीच्या पाणी टाकत आपल्याला 5, 7, 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. होळीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर होळीला आपण फुले वगैरे घेतली असेल तर ते तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचा तुकडा देखील तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे होळीची जी पूजा आहे तर ते आपण करून घ्यायची. होळीला या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो. पुरणपोळीचा नैवेद्य हा अवश्य होळीला दाखवा. होळीच्या पूजेमध्ये पाणी असलेला नारळ जो आहे तर तो आपण टाकायचा नाही. सार्वजनिक होळी जी आहे तर ती खूप मोठी असते. त्यामध्ये तुम्ही नारळ जे आहे तर ते टाकू शकता. घरामध्ये छोटीशी होळी असेल तर तुम्ही खोबऱ्याचा तुकडा त्यामध्ये टाकू शकता. त्यासाठी जे शहाळं असतं तर ते किंवा जे पाण्याचा नारळ आहे तर तो होळीमध्ये टाकायचा नाही. सुकलेली फुले किंवा अर्धवट तांदूळ म्हणजे तुटका फुटका तांदूळ, सुकी फळे, तुळशीचं पान, पिंपळाची पानं होळीमध्ये टाकू नये. तसेच वड, आंबा आणि शमी यासारख्या झाडाचं लाकूड देखील होळीमध्ये टाकू नये. चामड्याच्या वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू, तुटलेल्या वस्तू, खराब झालेल्या वस्तू, जुने झाडू, घाणेरडे कपडे, काचेच्या वस्तू किंवा चोरीच्या वस्तू होळीमध्ये अर्पण करू नयेत. होळीची दहन करत असताना देवाचं ध्यान करा. नंतर होळी दहनाला नमस्कार करा. त्यानंतर सर्व वस्तू एक एक करून अग्नीमध्ये तुम्ही टाकू शकता. त्यामध्ये कोणत्या वस्तू येतात तर तूप, फुलं, शेणाच्या गौऱ्या, सुका नारळ, लवंग, गव्हाच्या शेंगा, नवीन पिकाच्या जे शेंगा असतात म्हणजे जे नवीन पीक आलेलं असतं त्याचं जे कणीस असतं तर ते कणीस तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. हरभऱ्याच्या लोंब्या त्यामध्ये टाकू शकता. गुलाल, मिठाई, काळे तीळ, पिवळी मोहरी, कापूर, हंगामी फळे, हळदीचा गोळा, गंगाजळाचे काही थेंब, त्यानंतर तुम्ही तांदूळ टाकू शकता, कच्चा धागा टाकू शकता, अक्षता टाकू शकता. या गोष्टी ज्या आहेत तर ते टाकणं शुभ मानलं जातं. भारतीय संस्कृतीमध्ये आणि शास्त्रामध्ये होलिका दहनाच्या संबंधित काही विशेष नियम आणि परंपरा देखील सांगण्यात आलेला आहे. फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहनचा विधी जो असतो तर तो आपण करत असतो. तर त्यावेळेस आपण काही व्यक्ती ज्या आहेत तर त्या काही लोकांनी ही होळी पाहणे जे आहे तर ती वर्जित मानलं जातं. त्यामधली पहिली व्यक्ती आहे तर ती म्हणजे नववधू. आपण अनेकदा पाहिलं असेल की हिंदू धर्मात विवाहानंतर नववधूला तिच्या माहेरी पाठवलं जातं. नववधू कधीही आपल्या सासरी होलिका दहन पाहत नाही. यामागे पौराणिक कथा देखील आहे. पौराणिक कथेनुसार होलिकेचा विवाह इलोजी यांच्याशी निश्चित झाला होता. परंतु विवाहापूर्वीच होलिका आपला भाऊ हिरण्यकश्यपच्या सांगण्यावरून त्याचा पुत्र प्रल्हाद याला घेऊन अग्नीमध्ये बसली आणि स्वतः भस्मसात झाली. असं म्हटलं जातं की जेव्हा इलोजींचा माता वरात घेऊन येते तिथे पोहोचते आणि तिने आपल्या होणाऱ्या सुनेची चिता पाहिली तेव्हा तिला तो शोक सहन झाला नाही आणि तिने आपले प्राण टाकले. याच कारणामुळे आजही नववधू होळीपूर्वीच आपल्या सासरहून माहेरी प्रस्थान करत असते. परंतु नववधूने किंवा ज्यांचं लग्न झाले त्या वराने किंवा वधूने दोघांनीही आपली पहिली होळी जी असेल तर ती पहिली होळी पाहू नये. या व्यतिरिक्त
एका प्रचलित मान्यतेनुसार सासू आणि सुनेने एकाच वेळी पटलेली होळी पाहू नये. असं केल्याने त्यांच्या भविष्यात वाद निर्माण होऊ शकतात किंवा त्यांच्या नात्यात दुरावा येऊ शकतो असा देखील समज आहे. म्हणून सुनेला आणि सासूने एकत्रित होळी पाहणे वर्जित आहे. तुम्ही वेगवेगळी होळी पाहू शकता, म्हणजे पहिल्यांदा एकीने पाहू शकता, नंतर दुसरीने पाहू शकता, परंतु एकत्रितपणे सासू सुनेने होळीची पूजा करू नये. एकुलत्या एक अपत्याची माता. लोकमान्यतेनुसार ज्या मातांना केवळ एकच अपत्य आहे, म्हणजे एकुलता एक मुलगा किंवा मुलगी आहे, त्यांनी देखील होलिका दहन पाहणे टाळावे. पौराणिक संदर्भाप्रमाणे भक्त प्रल्हाद हा आपल्या पित्याचा म्हणजेच हिरण्यकश्यपूचा एकुलता एक पुत्र होता आणि त्याला मारण्याचा प्रयत्न या अग्निविधीद्वारे करण्यात आला होता. त्यासाठी एकुलता एक अपत्याची जी माता आहे त्यांनी होलिका दहन जे आहे तर ते पाहू नये. गर्भवती स्त्रियांनी या अग्निविधीपासून लांब राहावे असा सल्ला दिला जातो. त्यांच्यासाठी होलिका दहनाची प्रदक्षिणा करणे देखील शुभ मानलं जात नाही, कारण की गर्भातील बाळ हे होळीच्या चौकात असलेली नकारात्मक ऊर्जा सहन करण्यासाठी कमजोर असतं. शास्त्रीय कारण यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन देखील आहे. होळीच्या अग्नीचा प्रखर ताप आणि त्यातून निघणारा धूर गर्भवती महिलेच्या आणि गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. यासाठी ज्या प्रेग्नेंट वुमन आहेत किंवा ज्या गरोदर महिला आहेत त्यांनी अजिबात होलिका दहन पाहू नये किंवा होळीची पूजा करू नये, होळीला प्रदक्षिणा घालू नये. यानंतर असं म्हटलं जातं की ज्या जागेवर होलिका दहन केले जाते त्या जागेवर आणि आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा आणि अग्नीचा ताप खूप सक्रिय असतो. यामुळे बाळाच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. त्यासाठी नवजात शिशूने देखील होलिका दहन पाहण्यास किंवा होळीच्या जवळ नेण्यास मनाई आहे. जी लहान बाळं आहेत किंवा ज्यांची पहिलीच होळी आहे असे जे नवजात शिशू असतात, नवीन बाळ असतात, तर त्यांना देखील तुम्हाला होळीच्या जवळ घेऊन जायचं नाही. होलिका दहन हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक असलेला फाल्गुन पौर्णिमेला साजरा केलेला एक प्रमुख भारतीय सण आहे. भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी आणि होलिकाच्या दहनाची आख्यायिका हिरण्यकश्यपूची बहीण याद्वारे वाईट प्रवृत्तीचा नाश आणि नवीन सुरुवातीचा संदेश दिला जातो. या उत्सवामध्ये सामूहिक होळी पेटून पूजा करून नारळ वगैरे अर्पण करण्याची पद्धत आहे. होळीची पूजा करत असताना महिलांनी डोक्यावरती पदर घ्यावा किंवा ओढणीने डोकं झाकून घ्यावे, कारण की यावेळेस जी नकारात्मक ऊर्जा जी असते तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असते. त्यासाठी महिलांनी डोक्यावरती पदर घेऊनच होळीची पूजा करावी किंवा डोकं जे आहे तर ते ओढणीने झाकावे. पुरुषांनी डोक्यावरती टोपी किंवा रुमाल टाकून त्यानंतरच होळीची पूजा करून प्रदक्षिणा करावी. हे कार्य आपण नक्कीच करावे. त्यामुळे तुमचा फायदा त्यामध्ये नक्कीच होईल. कोणतीही नकारात्मकता तुमच्याकडे शोषली जाणार नाही. होळीची पूजा करत असताना काळ्या रंगाचे कपडे चुकून देखील परिधान करू नये. काळा रंग हा खूप जास्त प्रमाणामध्ये जी वाईट शक्ती आहे, जी नकारात्मकता आहे तर ती शोषत असतो आणि काळ्या रंगाचे जर कपडे आपण घातले तर वातावरणातील नकारात्मकता जी आहे तर ती आपल्याकडे आकर्षित होते. यासाठी काळ्या रंगाचे कपडे होळी पौर्णिमेच्या वेळेस चुकून देखील घालायचे नाहीत. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की धुलीवंदन, ज्याला आपण धुळवड असं म्हणतो, तर ते नेमकं कधी साजरं करायचं. तर धुलीवंदन हे कॅलेंडरमध्ये 3 मार्च 2026 या दिवशी दिलेलं असलं तरी देखील धुलीवंदन हे जे आहे तर ते फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरं केलं जातं. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरं केलं जातं आणि 3 तारखेला पौर्णिमा ही सायंकाळी 5:07 संपणार आहे. त्यासाठी उदय तिथीनुसार आपल्याला धुलीवंदन जे आहे तर ते 4 मार्च 2026 म्हणजे बुधवारी साजरं करायचं आहे. तुम्ही जर धुलीवंदनाच्या दिवशी रंग खेळत असाल, होळी करत असाल, तर तुम्हाला रंगाचा जो कार्यक्रम आहे तर तो 4 मार्च 2026लाच करायचा आहे. धुळवड जी आहे तर ती तुम्हाला 4 मार्चला साजरी करायची आहे. 3 मार्चला करू नये. 3 मार्चला चंद्रग्रहण देखील आहे. सूर्योदयापासूनच जे वेद जे आहे तर ते आपल्याला पाळायचे आहेत. त्यासाठी 3 तारखेला धुलीवंदन जे आहे तर ते साजरं केलं जाणार नाही. 3 तारखेला चंद्रग्रहण असल्याने यावेळेस मांसाहार देखील चुकून देखील करू नये. आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.